करनो अरेनो रे शेवट तो भला 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 माझा बाबू गोड झाला माझा बाबू गोड झाला लोणी जायच्या मायेला लोणी जायच्या मायेला माझा बाबू गोड झाला माझा बाबू गोड झाला
लोणी जमाया लोणी जमाया भेटी रखुमाईच्या वना शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कैंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी
पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण गंगाजे दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या बाळाने कडे त्याच्या गुबाराने कथेचा विचार गुमानाने कडे त्याच्या गुबाराने कथेचा विचार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन संपदांभोज तेजस्फुदिक प्रदेशम विधींद्रादिदेवये सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आध्यात्रय जननी देवाची नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरबिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते विठाला आता कली धनमान गृहदेह आशा नसे जा तिळभरी हैसे संत नारायण बाबा त्यांशी मी नमन करीस सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनाचा शेवट कसा झाला याचा परिहार देतात. अभंगावरती बोलण्यापूर्वी आपणही थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. कैलासवासी कुंडलिकराव बाजीराव कुरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अर्थात वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ही हरिनामात्मक कीर्तन सेवा आहे. त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे 2 चिरंजीव आहेत. एक परमार्थ प्रेमी बालाजी कुंडलिकराव कुरे आणि दुसरे मला वाटते चुलत बंधू आहेत एक सुनील रावसाहेब कुरे. त्यांना जाऊन 1 वर्ष झालं. त्या निमित्ताने वर्ष श्राद्धाची पिंडदान विधी असेल, उदक शांती विधी असेल, हा विषय सर्व कर्मकांडाचा विषय आहे. कारण प्रत्येक मनुष्य गेल्याच्या नंतर त्याच्या निमित्ताने त्याच्या घरातील व्यक्तींनी पिंडदान तर्पण विधी हा केलाच पाहिजे. तुम्ही म्हणता नाहीच केला तर, कारण शास्त्र सुद्धा सांगतं की पिंडदान विधी करावाच लागतो आणि तो केलाच पाहिजे. अनेक पुराणामध्ये कथा आहेत. कोणी कोणी केला पिंडदान विधी, श्राद्ध विधी. रामायणामध्ये भागवतामध्ये त्या अनेक कथा आलेल्या आहेत. पण संत वाङ्मय सुद्धा सांगतं की श्राद्ध विधी, पिंडदान विधी हा केलाच पाहिजे. कारण ज्यावेळेस पिंडदान क्रिया ही लुप्त जाते, लुप्त होते, त्यावेळेस काय होतं भगवंत अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात. संकरो नरकायैव कुलग्नानां कुलश्च पतंति पितरो हेषां लुप्त पिंडोदक क्रिया. पिंडदान क्रिया जर लुप्त झाली तर जे गेलेले आपले पूर्वज आहेत त्यांचा उद्धार होत नाही, त्यांचं पतन होतंय.
पिंडदान विधी जर नाही केला तर एवढंच नाही आबा, या श्लोकावरती ज्ञानोबराय बोलतात. ज्ञानोबराय म्हणतात, गेलेल्या व्यक्तीच्या विषयी, आपल्या पितरांच्या विषयी जर श्राद्ध विधी जर नाही केला, पिंडदान विधी जर नाही केला, तर ते गेलेले पूर्वज त्या कुळातील लोकाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. देखे वंश वृद्धी समस्त या परी होय पतित, म्हणून वंडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. तरी पितर काय करीती, कैसेनी स्वर्गी वसती, म्हणून तेही येती कुळापाशी. ते कुळातील लोकांना, संबंधितांना त्रास दिल्याशिवाय राहत नाही. मग आपल्या व्यवहारामध्ये जगत असताना कुटुंबामध्ये काही अडचणी येतात. देवबापाकडे जर गेलं ते म्हणतात तुम्हाला पितृदोष आहे, त्याच्यासाठी त्र्यंबकेश्वरला जावं लागेल. अनेक विधी करण्यासाठी सांगतात. हे कारण का? कारण घरामध्ये गेलेल्या व्यक्तीविषयी श्राद्ध विधी, पिंडदान विधी न केल्याचा परिणाम आहे. मग एवढं नंतर नारायण नागबळी जाऊन तिथं करा त्र्यंबकेश्वरला, एवढा कुटाणा करण्यापेक्षा श्राद्ध विधी, पिंडदान विधी केलेलाच काय हरकत. कोणी म्हणेल की परिस्थिती नाही त्यांची श्राद्ध करण्याची, बाबा पिंडदान अन्नदान करण्याची. शास्त्र काय तुम्हाला असं सांगत नाही की गाव जेवणच घाला किंवा मोठा कार्यक्रम करा. तुमच्या ज्याच्या त्याच्या आपापल्या जसं घरातील कुटुंब असेल त्याप्रमाणे हा विधी करावा. कारण पुत्राचं कर्तव्य सांगितलेले शास्त्रकारांनी. पुत्राचे आबा 3 कर्तव्य सांगितलेत. आई वडील जिवंत असताना मुलांनी त्या आई वडिलांची सेवा करणे, त्यांची आज्ञा पाळणे, हे एक कर्तव्य पहिलं. आणि आई वडील गेल्याच्या नंतर त्या तिथीला, ज्या तिथीला गेले त्या तिथीला धरून त्यांच्याविषयी पिंडदान, वर्ष श्राद्ध विधी, त्यानिमित्ताने अन्नदान, हे दुसरं कर्तव्य. आणि तिसरं कर्तव्य सांगितले, आपल्या आई वडील गेल्याच्या नंतर जर तुम्ही कदाचित गेलात कुठं गयेला, तुम्हाला जा म्हणून बी सांगितलं नाही. शास्त्र काय सांगतं की असं आग्रह करत नाही. तुमच्याकडे जर पैसा असेल, तुम्ही जर गेलात तर तिथे गेल्याच्या नंतर आपल्या आई वडिलांच्या नावानं तिथं पिंडदान करायचं. हे 3 कर्तव्य मुलाच्या संबंधाने सांगितले शास्त्राने. जीवतो कर्ण वाक्यात, क्षया हे भूरी भोजनात, गयया पिंडदानश्च त्रिभिर पुत्रस्य पुत्रताः. शास्त्रकार सांगतात, जीवतो कर्ण वाक्यात, आई वडील जिवंत असताना त्यांची आज्ञा पाळणे. क्षया हे भूरी भोजनात, ते गेल्याच्या नंतर त्यांच्या नावाने अन्नदान करणे. आणि जर काशीला गयेला गेला तर गयया पिंडदानश्च त्रिभिर पुत्रस्य पुत्रताः. हे 3 कर्तव्य मुलाच्या संबंधाने सांगितलेले आहेत. आणि ते त्यांच्या मुलांनी हा श्राद्ध विधी अगदी शास्त्राने सांगितल्याप्रमाणे केलेलाच आहे. त्या निमित्ताने ही हरिनामात्मक कीर्तन सेवा आहे. आता प्रश्न निर्माण होतो, बाबा श्राद्ध विधी झाला, पिंडदान विधी झाला, हे सर्व हे कर्म झालं, मग त्याच्यामध्ये तुमचं कीर्तन कशाला मध्ये? कारण हे कर्मकांड आहे. कारण कर्माचा विषय गहनो कर्मनागती असं म्हटलेलं आहे. कर्म हे अतिशय सूक्ष्म कर्म आहे. कर्मामध्ये जर थोडी जरी चुकी झाली, त्रुटी झाली, तरी महाराज दोष लागतो. नाथ महाराज म्हणतात, कर्माच्या बाबतीत नाथ महाराजांनी सुंदर बोललेत. नाथ महाराज म्हणले कर्मकांड विषय असा आहे, एक तर त्याच्या नादी लागू नये, नादी लागलं तर ते पूर्ण केल्यासारखं होणार. कर्म करत असताना आचमनाला पाणी किती घ्यायचं याचं सुद्धा शास्त्र आहे. देवाला गंध कोण्या बोटान लावायचा, आपल्याला कोण्या बोटान लावायचा, हे सुद्धा शास्त्र आहे. हे कर्म आहे. मग आता या कर्मामध्ये काय ना काय आपल्याकडून चुकी घडतेच ना. आणि आचमनाला पाणी घ्या म्हटले, किती घ्या म्हटले? नाथ महाराज म्हणतात, कर्मशास्त्र असं सांगतं, आचमन करताना पाणी फक्त उडीत भिजेल इतकंच घ्यायचं. म्हणजे मग जास्त घेतलं आणि कमी घेतलं, ते म्हणजे कमी जास्त जर झालं तर दारू प्यायलाच पापला. मग सांगा आता करायचं का नाही नेमकं? माणसं म्हणते न केलेलंच बरं. दारू प्यायलाच पाप लागतंय. नाथ महाराज म्हणतात, कर्मी आचमन करावे, मास मात्र जळ घ्यावे, न्यून अधिक त्वासवे,
दोष पावे सुरापान सम. नाथ महाराज म्हणतात कर्मी आचमन करावे. आचमनासाठी पाणी किती घ्या? माश मात्र जळ घ्यावे. माश म्हणजे काय? उडीद. उडीद भिजेल इतकंच पाणी घ्यायचं. म्हणजे न्यून अधिक वाचवे. न्यून म्हणजे थोडं जर कमी झालं आणि अधिक झालं तर म्हणले दोष पावे सुरापान सम. दारू प्यायलाच पाप लागतंय असं कर्मशास्त्र आहे. मग म्हटले कर्म करायचं नाही का? कर्म करा म्हटले. मग कर्म करत असताना कर्म कर्त्याकडून किंवा कर्म करणाराकडून जर थोडीफार जर चूक झाली, कारण आता देवबाप्पाही ज्यावेळेस विधी करत असतात त्यावेळेस आपण बी काय तेवढे धोरणात नसतो. आपण बी म्हणतो देवबाप्पा घ्या उरकून, गडबड आहे जरा. देवबाप्पा त्यांच्या पद्धतीने मंत्र आता त्याला माहिती ते काय म्हणतात ते त्याच्या पद्धतीने उरकी. त्याच्यामध्ये मग थोडी जरी त्यांच्याकडून किंवा चूक झाली, कर्म कर्त्याकडून किंवा कर्म करणाराकडून, करून घेणाराकडून किंवा करणाराकडून जर चूक झाली तर हे दोष लागतात. तुकोबरा म्हणतात ना, कर्म धर्म नवती सांग पुण्यांगे पतन, पुण्यांगे पतन, पुण्यांगे पतन. कर्म धर्म नवती सांग पुण्यांगे पतन, पुण्यांगे कर्म धर्म नवती सांग पुण्यांगे पतन, पुण्यांगे पतन, पुण्यांगे पतन. कर्म धर्म नवती सांग पुण्यांगे पतन, पुण्यांगे पतन, पुण्यांगे पतन. तुकोबरा म्हणतात कर्म धर्म नवती सांग उन्या अंगे पतन. यथा सांग जर ते झालं नाही तर पतनाला जावं लागतं. म्हणून कर्मशास्त्र हे अवघड आहे. मग त्याच्यातून निवृत्तीसाठी, कारण भगवंताचं नाम असं आहे महाराज, तुमची कुठलीही क्रिया जर अपूर्ण राहिली, कर्म करत असताना थोडी जरी चूक झाली तरी ते चूक भरून काढण्याचं काम हे भगवंताचं नामस्मरण. तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम. म्हणून हा श्राद्ध विधी करत असताना एखाद्या वेळेस कर्म करणारा करून किंवा कर्त्याकडून जर चूक झाली असेल तर ती चूक भरून काढण्याचं काम हे भगवंताचं नाम करते. म्हणून ही हरिनामात्मक कीर्तन सेवा ठेवण्याचं कारण आहे. म्हणून या कीर्तन सेवेसाठी तुम्हाला येण्याचा योग प्राप्त झाला. मला वाटतं पाथरोडमध्ये आप्पा दुसरं कीर्तन आहे आपलं. पाठीमागं आमचे कृष्णाभाऊ लोखंडे त्यांच्यात तिथं झालं कीर्तन, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी कीर्तनाची सेवा मिळाली आमचे हरिभक्त पारायण गोपाळ महाराज नरके. त्यांना फोन केला आणि तिथे येण्याचा योग आला. तसेच मला वाटते आमचे शिंदे मामा त्यांचंही उपस्थिती आहे. आणि या ठिकाणी मला बाबांचा परिचय नाही पण सांगितलं गोपाळ महाराजांनी, रावसाहेब महाराज कुरे बंधू बाबांच्या चरणी धन्यवाद. आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगवादक आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य अभिमन्यू आबा मुळे आबांची उपस्थिती आहे. मी म्हटलं आबा कसं काय अचानक दिसले बाबा म्हटलं. जुने संबंध तुमचे एका वयाचे दोन्ही. आबांची उपस्थिती आहे. तसेच कसं आहे प्रवचन म्हटलं तर आबा माणूस एकटा करू शकतो.
भागवत कथा बी आता काय काय एकटे करायला म्हणजे नको तांदूळ आहे, दुसऱ्याला जायला नको म्हणजे आपलं जास्त. त्याच्यात हिस्सेकरी जास्त नको म्हणते. मग काय काय कथाकार बी एकटेच कथा करायचे. पण कीर्तन एकट्याला करता येते का? एकल्याचा नव्हे खेळ म्हणवली मेळ मिळविला. मग कीर्तन एकट्याला जमत नाही, करता येत नाही. पण कीर्तन साथीसाठी गुणीजन मंडळी, मृदंगवादक, टाळकरी सर्व लागतात. मला अवितच नाही. वैकुंठात देवाला कीर्तन करायचं होतं तिथं सुद्धा साथीदार होते. म्हणजे प्रल्हाद ताल धारी टाळ वाजवाय प्रल्हाद होते. म्हणजे उद्धव झांज वाजवले होते. राग करता अर्जुन, अर्जुन महाराज गायन करायला होते. आता जसं ओमकार महाराजांनी राग म्हणला बा गोरख कल्याण, सुंदर ठेवून म्हटली मस्त. तसे राग आळवण्यासाठी तिथं सुद्धा अर्जुन महाराज होते. इंद्रोवादी मृदंग, हा इंद्रासारखे मृदंग वाजवायला तिथं होते. तसे इथं बी इंद्रासारखे, आबासारखे आपले मृदंग वादक आहेत. म्हणजे सर्व साहित्य, सर्व कलाकार मंडळी कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहेत. ओंकार महाराज आहेत, आमचे अभिषेक महाराज लाटे आहेत, गोपाळ नरके आहेत, नारायण महाराज आहेत, सर्व गावातील भजनी मंडळी सर्व. आणि हो नागेश महाराज राऊत आहेत बघा. ते त्यांना म्हणजे आबा आलेत म्हणजे आता आबाचं ऐकायचं. कारण कसं असतं आता आबा जुनेत. कारण जुन्या माणसांच्या हातातून एखाद्या वेळेस जुनं भांडवल निघत असते. नागेश महाराज लक्ष ठेवा काही जुनं निघालं तर, कारण ते इकडे तिकडे भेटणार नाही आपल्याला. नागेश महाराज आहेत. आणि तुळजाभवानी प्रतिष्ठानचे आमचे सर्व असणारे आमचे बाळासाहेब डांगे, ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे. हे कीर्तन तुम्हाला नंतर तुम्ही कधी बी भविष्यात ऐकू शकता. एकदा यूट्यूबला पडलं की असे आमचे बाळासाहेब महाराज डांगे तुळजाभवानी यूट्यूब चॅनल ते बी आहेत. आबा तुम्हाला नंतर ऐकायला मिळेल. हा तुमचं घेतलं बरं त्यानं वाजलं. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला सेवा करायची आहे. आणि आज विशेष आज म्हणजे कसं आहे, आज नामदेव महाराजांचा समाधी सोहळा सुद्धा आहे. महाराज 2 दिवस उद्या सावता महाराजांची. आता द्वादश आणि त्रयोदश एकाच वेळेस आल्यामुळे काही उद्या ठेवलं नामदेव महाराजांचा समाधी सोहळा आणि सावता महाराजांचा व्यास. त्याबद्दल आपण थोडं नंतर शेवटला बोलूच नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याबद्दल. पण मुख्य आज कार्यक्रम आहे आपला वर्ष श्राद्धाचा निमित्ताने. वर्ष श्राद्ध, श्राद्ध विधी आहे हा. कारण श्राद्ध कर्म हे करावं लागतं. आपण बोललो गरुड पुराणामध्ये आबा एक श्लोक आलेला आहे. आपले गुरुवरे नाथ बाबा सांगत असतात की जोपर्यंत त्या प्रेताला पितरत्व प्राप्त होत नाही, 1 वर्षानंतर पितरत्व प्राप्त होते. कारण आजकाल आपल्याकडे काय झालंय, ज्यावेळेस पितृपंधरवडा आला, समजा व्यक्ती आता ह्या टायमात एखादी व्यक्ती गेली तर पुढं पितृपंधरवडा आलाय, मग काय लोक काय करतात, ती जी गेलेली व्यक्ती त्यांचं पितर बी त्याच्यात मिसळून घेतात. म्हणजे मिळवणी, म्हणजे त्याला भरणे श्राद्ध म्हणतात, मिळवायची. पण हे असं जमत नसतंय, त्यांना मिळवायचं जमत नाही. यांना जे आता हे समजा आज गेलेला असेल एखादी व्यक्ती, त्यांना त्या पंधरवाड्यामध्ये त्यांचं तुम्हाला पितर घालता येत नाही. तुम्ही म्हणता का घालता येत नाही? कारण त्यांना पितरत्व प्राप्त झालेलं नसतं. ते प्रेत येवणीमध्येच असतात. त्यांची सुटका 1 वर्ष झाल्यानंतर, श्राद्ध झाल्याच्या नंतर त्यांना त्यांची दुसरी गती मिळते, त्यांना दुसरं शरीर मिळतं. मग त्यांना ते पितरत्व प्राप्त होते. पुढच्या वर्षी तुम्ही त्यांचं पितर घालू शकता. कारण गरुड पुराणामध्ये असं सांगितलंय, भवंती प्रेत रूपास्ते पिंडदान विवर्जिताः आकल्पम निर्जन अरण्ये भ्रमंती बहुदुःखिताः. ती जे प्रेत आहे भ्रमंती बहुदुःखिताः, ते वर्षभर भटकत राहतं. जोपर्यंत श्राद्ध विधी होत नाही, श्राद्ध होत नाही, तोपर्यंत त्याला दुसरं शरीर मिळत नाही. मग कर्मानुसार वर्ष झाल्यानंतर त्यांना दुसरं शरीर मिळतं. मग त्यांना पितरत्व प्राप्त होतं. आणि तुम्ही जर श्राद्धच नाही केलं तर तो वर्षानुवर्षे निर्जन अरण्यामध्ये भटकत राहतो आणि मग घरातल्या लोकांना तो त्रास देतो. आकटा त्याचे करीती पितर, आकटा त्याचे करीती पितर, आकटा त्याचे करीती पितर, आकटा त्याचे करीती पितर. दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. तुकोबरा म्हणतात पा, ते काय म्हणतात पूर्वज, अहकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. जर श्राद्ध विधी नाही केला, त्यांच्या नावाने पिंडदान विधी जर नाही केला, ते गेलेले पूर्वज आपल्याला त्रास देतात. महाराज तुकोबरान सुद्धा गाथ्यामध्ये अनेक लेत महाराज, त्यांचा शापही लागतो
आणि श्राद्ध विधी पिंडदान विधी जर केला तर ते आशीर्वाद पण देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा स्वर्गीचे पूर्वज पाहता ती वाट. हा अभंग आपल्या देवडीकर संस्थेच्या गात्यामध्ये नाही, पण हा अभंग नागपूर जी प्रत आहे वक्ते बाबांकडे होती. वक्ते बाबा हा कीर्तनाला अभंग घ्यायचे. मी आबा एकदा हे प्रमाण म्हटलं कीर्तनात, मला एक जण म्हटलं महाराज हे गात्यामध्ये नाही ना. मी म्हटलं गाणे म्हणण्यापेक्षा बरं आहे ना म्हणलं. जे गाणे म्हणाले ते येडपट त्याच्यापेक्षा प्रमाण म्हणलेलं काय वाईट आहे का? तू कोबा राहायचंच आहे नाही, तुला गाणे चालायला येतं मायचा सागर बापाचा डोंगर आणि तुला हे चाला नाही प्रमाण. तू कोबरायचं प्रमाण आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देतील कल्याण इच्छिती तया कुळा. म्हणजे जे श्राद्ध घालतात जे पिंडदान विधी करतात त्यांना महाराज स्वर्गातले पितर आहेत ना ते आशीर्वाद देतात. आणि एकही महाराज देवाचा आशीर्वाद संतांचा. देव जर कोपला तर देव शांत होईल. संत कोपले, एक तर संत कोपत नाही, संत जरी शाप दिला कोपले तरी ते शांत होतील. पण महाराज पितरांना जर शाप दिला तर पितर शांत होत नाहीत. म्हणून त्यांच्याविषयी ते श्राद्धच करावं लागतं. पिंडदान विधी हा करावाच लागतो. विठाला म्हणून कैलासवासी कुंडलिकराव बाजीराव कुरे यांचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे. त्या निमित्ताने त्यांच्या मुलाने हे श्राद्ध विधी केलेला आहे, पिंडदान विधी केलेला आहे. तत्पश्चात अन्नदान सुद्धा आहे. अन्नदान हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अभंग निवडलेला आहे जगद्रुत कोबरा यांचा. हा अभंग केली त्या भक्ती साधनेचा शेवट कसा झाला हे तुकोबरा या अभंगातून स्पष्ट करतात. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. तुकोबरा आपल्या शेवटाबद्दल बोलतात. शेवट कोणाचा होतो? शेवट तर प्रत्येकातच होणार आहे. कारण इथं आल्याला जो जीव म्हणून जो आलेला आहे त्याला इथं राहता येत नाही. या मृत्यू लोकाचा नियम आहे. याचं नावच आहे आबा काय मरका लोक. मृत्यू लोक म्हणजे अर्थात मरका लोक. इथं आल्याच्या नंतर मरावं लागतच. मरते उपजाचे तवे जीते, मरते उपजाचे उपजया पिढा म्हणून सांगाचे. मरते उपजाचे मरते उपजाचे सुंदर प्रमाण दिलं ओंकार महाराजांनी. काय म्हटले ते? इथं आल्याच नंतर मराव तर लागतंयच, पण जन्माला आल्याच्या नंतर आल्याबरोबरच मरण सोबत आहे. जसं दुकानावर तुम्ही जर गेलात भांड्याच्या डबा घ्यायला, पापड्या ठेवायला, तांदूळ ठेवा, बाया जातात ना दुकानात. त्या डबा घ्यायला गेल्याच नंतर त्या डब्याबरोबर त्याचे ढक्कन फ्री असते, बरोबर का? त्याचे एवढे पैसे असतात का त्याच्याबरोबर त्याच्यात वजनात असते. त्या डब्याबरोबर जसं ते झाकण फ्री तसं जन्माबरोबर मरण फ्री संगत असते. येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येत नाही मुर अरे अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. येत नाही मुर आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. क्या होते भजने थोडे महाग आहेत पण चांगले आहेत. येरते पामर जीव किती. काय प्रत्येकालाच इथं मरावं लागतं. कोणी म्हणेल आमच्याकडे पैसा आहे मग आम्ही पैशाला मरण चुकू. एखादं म्हणेल माझ्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे. तुकोबारा म्हणतात ह्याच्यात काहीच काम येणार नाही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही
तुका म्हणे तय्यम आज्ञा मग तेथे नचले काही. ओ पैसा किती असू द्या, ऐका तुकोबर आहे ना गाथ्यामध्ये आबा एकही पैशावाल्याचं वर्णन केलं नाही, फक्त रावणाचं केलं. तुकोबराच्या पुढे पैशाच्या बाबतीत एक नंबरचा त्या काळामध्ये तुकोबरामध्ये फक्त रावण होता. रावणा एवढी संपत्ती महाराज कोणाकडेच नव्हती. किती संपत्ती होती त्याची. कोटी घरे तेथे कशाने कानाची शुद्ध कांचनाची सप्तकोटी शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोटी घरे तेथे कशाने कानाची शुद्ध कांचनाची सप्तकोटी शुद्ध कांचनाची सप्तकोटी. ओंकार मारा थोडा आता इकडे सर हाताखाली आण थोडा इकडे. ते लय आड गेले जरा तिकडे मागून प्रमाणे फेकायले. रावणाची संपत्ती बघा, हे तुकोबराचा अभंग हे काय त्यांचा पदरचा नाही माझ्या पदरचा नाही. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. अहो त्या रावणाकडे जमीन होती. जमीन म्हणजे काय आपली अशी नव्हती अर्धी माळरान अर्धी चुनखडी अर्धीला पाणी लागतंय आणि अर्धी गेली रोड मध्ये. अशी जमीन नव्हती. रावणाकडे जमीन अशी होती, त्या जमिनीमध्ये जामुनंद नावाचे रत्न होते. पाषाण परीस भूमी जामुनंद पाषाण परीस वा भूमी जामुनंद हो वंशाचा संबंध धातयासी धातयासी वंशाचा संबंध धातया. तुकोबारा म्हणतात रावणाकडे जमीन होती. कशी होती. पाषाण परिस भूमी जामुनंद. जामुनंद नावाचे रत्न त्या जमिनीमध्ये होते. आणि वंशाचा संबंध रावणाचे नाते कोण होते माहितीये का. नातलं कोण होते. आपला मामा जर ग्रामपंचायत सदस्य असला ते पळड्याला तरी माजलगाव मध्ये कोणाला बोलू देत नाही. मग तो आपला मामा आज सदस्य म्हणतो. रावणाचा नातलं कोण होता ऐका. वंशाचा संबंध धातयाशी. जगाचा कॅबिनेट मंत्री ब्रह्मदेव महाराज ब्रह्मदेवाचा नातू होता रावण. वंशाचा संबंध धातयाशी म्हणजे ब्रह्मदेवाचा संबंध होता. मुलाबाळाचा विचार जर केला बायका किती होत्या. 80,000 बायका. मुलं 1,00,000 नातू 1,15,00,000 किती झाले सगळे हिशोब. म्हणजे अख्खा माजलगाव मतदारसंघ कोणाला हात जोडायची गरज नाही. हो जिजी आमच्याकडे लक्ष राहू द्या. तात्या आमच्याकडे जिजीला एक ग्लूप शॉट झाले तरी जिजीला हात जोडा लागते. असं रावणाकडे काय विषय नव्हता. एवढी सत्ता होती महाराज. ही रावणाची झाली. पैशाच्या बाबतीत विचार केला रावणाचा एवढं त्याच्याकडे संपत्ती होती. आता सत्तेच्या बाबतीत रावणासारखा महाराज दुसरा कोणी नाही. सत्ता केवढी होती. आता तुकोबराने सांगितली संपत्ती एवढी होती. नाथ महाराज म्हणतात त्याची सत्ता ऐका म्हटली. रावणाची सत्ता किती होती. सर्व जगाला भीती कशाची. सर्व जगाला भीती मरणाची यमाची. बरोबर आहे ना. असं कोण माणूस आहे की तू यमाला भेट नाही. बापा महाराज तुमचं काय मत आहे. ते बी भीतीत. सर्व जगाला भीती यमाची. ऐका रावणाची सत्ता ऐका. जगाला खाणारा काळ सर्व जगावर सत्ता गाजवणारा यम. तो यम आहे ना महाराज. तो यम रावणाच्या घरी पाणी भरीत होता. काय करत होता. पाणी भरीत होता. ते तुम्ही म्हणता त्यावेळेस तुम्ही होते काय. ऐका मी या आधी उभा आहे नारदाच्या. मी माझ्या आबा पदरचं काय सांगणार नाही. काय काय म्हणतात मला असं वाटतंय. जोग महाराज माऊली मंदिरात बसले होते. माऊलीच्या मंदिरात. आणि मला वाटतं मारुती बाबा गुरव त्यांचं प्रवचन होतं. ज्ञानेश्वरी संस्थेचे प्रवचन असतात ना. तर मारुती बाबा गुरव प्रवचनामध्ये म्हटले मला असं वाटतंय. तर जोग महाराज ऐकत होते. जोग महाराज म्हणले मारुती तुला असं वाटतंय काय. ज्ञानोबाला काय वाटतं ते सांग. काय काय कीर्तन करत मला असं वाटतंय. आपल्याला काय वाटत नसतं. आपल्याला काय बी वाटत. ज्ञानोबाला तुकोबाराला काय वाटतं ऐका. हे मी जे तुम्हाला प्रसंग सांगायला हा भावार्थ रामायणामध्ये वाचा की रावणाची सत्ता किती होती. इंद्रवारी चंद्र छत्रधरी
यम पाणी वाहे घरी विधी तेत करी दळण कांडणी. नाथ महाराज म्हणतात इंद्रवारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाहे घरी. म्हणजे सर्व जगाला ज्याची भीती तो यम रावणाच्या घरी पाणी भरीत होता. म्हणजे सत्याच्या बाबतीत रावणाचं एवढं महाराज सामर्थ्य होतं. एवढंच काय रावणाने सर्व देव कामाला लावले होते. तुका म्हणे देव त्याचे भागवती सांगते कवडी गेले नाही सांगते कवडी. तुका म्हणे देव भागवती सांगते कवडी गेली नाही सांगते तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी. त्याच्या ताब्यामध्ये रावणाच्या ताब्यामध्ये देव होते बंदिस्त. बरं देव बंदिस्त होते आणि रावणानं प्रत्येक देवाला काम लावले होते. नुसते खाऊ घालीत नव्हता त्याला, काम करून पगार होता. कामाला प्रत्येकाला. मग इंद्राला काय काम होतं, चंद्र काय करायचा, यम काय करायचा. अहो रावणाला 80,000 बायका. म्हणजे 80,000 बायकायला आताच्या भाषेमध्ये ब्युटी पार्लरचं सामान आणून द्यायला अश्विनी कुमार देवता होते. हो ना. आताच्या काळामध्ये सौंदर्य प्रसार साधने आणून देण्यासाठी कोण होते, अश्विनी कुमार देवता होते. अश्विनी कुमार दोन्ही परिमळ द्यावे स्त्रियेशी लागोनी विलंब होता अर्धक्षणी दासी जावोनी धुमसती. नाथ महाराज म्हणतात अश्विनी कुमार देवता ते साहित्य आणून द्यायला होते आणि थोडा जरी उशीर झाला त्या रावणाच्या बायकाच्या दास्या त्या अश्विनी कुमारला धुनकायच्या. अशी जाऊनी धुमसती. मैराळ देव कानडे करती राक्षसांच्या दाड्या खाडे आरसानं दाविती जया पुढे ते चिरोकडे बुकाय. ऐका खंडोबा आहे ना, खंडोबा रावणा दाढी करायला होता. मी आतापर्यंत ऐकत होतो पण हे ओव्या सापडल्या रामायणामध्ये. मग पक्का विश्वास वाटला. मला वाटलं आधी कीर्तनकार काय बी घुमवायलेत काय की, पण नाही. ज्यावेळेस रामायण वाचलं महाराज नाथ महाराजांचं भावार्थ रामायण एवढं सुंदर आहे, जबरदस्त. अर्थ सुद्धा लगेच कळतो महाराज. मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या खाली आरसानं दाविती जया पुढे ते चिरोकडे बुकाडी. म्हणजे रावणाची दाढी कराय खंडोबा देवता. ऐका आता ऐका. सटवी बाळांत प्रक्षाळी. सटवी बाळांत पण करायला होते रावणाच्या घरी. ब्रह्मदेव प्रजापती हे शांतीपाठ वाचाय होते, काही आमंत्रण द्यायला होते. एवढी सत्ता होती. एवढंच नाही, नाथ महाराज म्हणतात अरे विघ्न न राहो शके दया पुढे तो गणेश होनी बापुडे गाढवाचे कळप गाडे चहूकडे वळत असे. गणपती बाप्पा गाढव वळायला होते. एवढं सामर्थ्य एवढी सत्ता होती रावणाची. पण त्या रावणाचा सुद्धा एक दिवस शेवट झाला. विठाला तुका म्हणे जाती संपदा येवरी गेली नाही सांगती कवडी गेली नाही. तुका म्हणे जाती संपदा येवरी सांगाती कवडी गेली नाही सांगाती कवडी गेली तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. मला सांगायचा मुद्दा काय, एवढा मोठा बलाढ्य असणारा रावण त्याला सुद्धा इथून जावं लागलं. मग तिथं त्याची संपत्ती कामाला आली नाही, त्याची सत्ता कामाला आली नाही. धन मिळविले कोटी सवे नये रे लंगोटी सवे नये रे लंगोटी सवे नये रे लंगोटी. धन मिळविले कोटी सवे नये लंगोटी सवे नये लंगोटी सवे नये लंगोटी. एवढी संपदा होती पण सोबत काही गेलं नाही महाराज. आणि काहीच येत नाही महाराज. विचार करा, माणूस एवढं कमवतो, एवढं कितीतरी मोठा बंगला बांधला. आबा एखाद्या माणसानं 10 कोटीचं बांधू द्या, 20 कोटीचं बांधू द्या, त्याचे मुलं काय त्याला छतावर जाळतात का? कुठं जाळतात मग? अहो स्मशान घरात सुद्धा जास्त वेळ ठेवत नाही तो. ऐका नाथ महाराज म्हणतात
घरामध्ये सुद्धा म्हणते तर पाहुणे रावळे आलेत का बघा सगळे. कोणी म्हणते अमुक राहिले याच्या तमुक राहिले याच्या. मग एकदा सगळे आले की सख्या संबंधातले नात्यातले रक्ताच्या नात्यातलेच माणसं म्हणतात काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. 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 गजानन होत ऐसा करीती विचार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. गजानन होत ऐसा करीती विचार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. नाथ महाराजांचं प्रमाणे नाथ महाराज म्हणतात घरातले माणसंच म्हणतात काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्मीला ठावत मचाली लक्ष्मीला ठावत मचाली. झाला प्रेतारूपा शरीराचा भाव सत्तेला ठावत मशानीचा. सत्तेला ठावत मशानीचा. नाथ महाराज म्हणतात घराच्या बाहेर काढतात. तुकोबऱ्या म्हणतात घराच्या बाहेर काढून कुठं नेतात. नेवनी निजविती स्मशानी. नेवनी निजविती स्मशानी. नेवनी निजविती स्मशानी. नेवनी निजविती स्मशानी. हो मानसे जाळी ते ठिकाणी. मानसे जाळी ते ठिकाणी. नेवनी निजविती स्मशानी. नेवनी निजविती स्मशानी. मानस जायते ठिकाणी. मानस जायते ठिकाणी. नेवनी निजविती स्मशानी. नेवनी निजविती स्मशानी. एकदा मनुष्य गेल्याच्या नंतर महाराज घरात जास्त वेळ ठेवत नाही. घरातून काढतात नेवनी निजविती स्मशानी. मानसे जाळी ते ठिकाणी. किती जरी बलाढ्य असला किती जरी पैशावाला असला तरी रामदास स्वामींना सुंदर दासबोधामध्ये ओवी ते म्हणतात कोण कोण गेले. गेले बहुत बळाचे. गेले बहुत काळाचे. गेले बहुत कुळाचे. कुळवंत आज मेला पंजाबेला बाबा लग्न गेला. देखत देखत ना तू पण तू काही पैसा झाला. देखत देखत ना तू पण तू काही पैसा झाला. आज मेला पंजाबेला बाबा लग्न गेला. देखत देखत ना तू पण तू काही पैसा झाला. देखत देखत ना तू पण तू काही पैसा झाला. कोण कोण गेले म्हटले. आजा मेला पंजाब पंजा मेला बाप देखत देखत नातू पंतू. म्हणजे सगळेच जाणार आहेत. माणसाला वाटत नाही आपला नंबर लागणार आहे म्हणून तर माणसं एवढे निवांत आहेत. कारण मरण जर कळालं असतं तर माणसाने पाप केलं नसतं. माणसं वाईट वागले नसते. कारण मरण लक्षात येत नाही कधी येणार आहे म्हणून. पण आमच्या नाथ महाराज ज्ञानोबराने एक अभंग असा ज्ञानोबरायांचा. ज्ञानोबराय ते सांगतात की तुमचं मरण कधी येणार आहे किती दिवसावर राहिले हे ज्ञानोबराने सांगितलं. कोणाकोणाचं मरण कोणाचं 9 दिवसावर राहिले. कोणाचं 7 दिवसावर राहिले. कोणाचं 5 दिवसावर राहिले. हे कसं ओळखायचं याचा अभंग आहे. कोणाचा ज्ञानोबा आहे. म्हाताऱ्या माणसाचं किती राहिले. कोणाचं किती राहिले सांगू का आबा. सांगा होय सांगायचं कसं सांगा सांगा. कोणाचं मग तुम्हाला लक्षात येईल आपल्या कधी जायचंय काय लक्ष देऊन ऐका. अंदाज तर कळेल ना. म्हणजे आठ करायला काय इकडे तिकडे पैसे आटले इकडे ट्रान्सफर करता येते ना काही. ज्ञानोबाराचा अभंग आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तुमचं मरण 9 दिवस राहिलंय हे कसं ओळखायचं सांगू ना. पुन्हा म्हणू नका बरं का काय एखाद्याला जर तसे लक्षणं दिसले तर म्हणतात 9 दिवसातच जाते. माझ्यावर काय आलं नाही पाहिजे.
ऐका आता, लक्ष देऊन ऐका. बघा आता, मरणाचा विषय हा सर्वात महत्वाचा आहे नाही का. आपलं मरण 9 दिवस राहिले, हे ओळखायचं कसं ऐका. ज्ञानोबा म्हणतात दोन्ही बोट कानात घालायची. आता इथंच नका घालू, घरी गेल्यावर इथंच घालताना कानात. दोन्ही बोट कानात घालायचे आणि बोट कानात घातल्याच्या नंतर असा जाळ लागल्यासारखा आवाज येतो. ढाणा ढाणा कसा जाळ आवाज येतो तसा आवाज येतोय. आणि तसा जर आवाज नाही आला तर समजायचं आपलं 9 दिवसामध्ये उरकायचं. मग लेकी बाळला बोलून घ्यायचं. हे सगळं असं. कानी घालून या बोटे नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस, न दिसता जाणावे 9 दिवस. ऐका, ते झालं. आता कानात बोट घालायचे. ज्ञानोबा म्हणतात आपलं मरण 7 दिवस राहिले, कसं ओळखायचं. हे जे आपले डोळे आहेत ना, इकडच्या साईडला असे बोटानं थोडं दाबायचं. इथं एका साईडला असं मोराचा पंख कसा असतो त्याच्यामध्ये तो मोराचा डोळा असतो ना, तसं चित्र असं दिसतंय. ते जर नाही दिसलं तर समजायचं आपलं मरण 7 दिवसावर आलंय. बघा, जवळजवळ येले बरं का, 7 दिवसावर आले. डोळा घालून या बोटे चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 7 दिवस. आता ज्ञानोबा म्हणतात पुढं ऐका. आता 5 दिवस मरण राहिले, हे कसं ओळखायचं. नासागरीचे आग्र न दिसे नयनी. नासागरीचे आग्र म्हणजे नाकाचा शेंडा आपल्या डोळ्यात जर नाही दिसला तर समजायचं आपलं 5 दिवसावर आले. शेवटचं सांगितलंय, भोवया आपल्या डोळ्यांना आपल्या भोवया जर नाही दिसल्या तर मला तेची तिने म्हणा रामकृष्ण. त्याच दिवशी समजायचं आपलं मरण. बघा, ज्ञानोबाराने सांगितलं मरण कसं ओळखायचं. म्हणून रोज उठलं की सकाळी पहिले हे काम करायचं. हो, इकडे तिकडे जायच्या आधी लक्षात येईन ना आबा, नाही का. मला सांगायचं काय, कोणी जरी असला तरी प्रत्येकालाच मरायचं. मग 7 दिवसात असेल, 9 दिवसात असेल, 5 दिवसात असेल. गेले बहुत बाळाचे, गेले बहुत काळाचे, गेले बहुत कुळाचे, कुळवंत राजे. किती आयुष्य होतं काय काय जणांना. रावणाला किती आयुष्य होतं, राया दशरथ राजाला किती ऐश्वर्य होतं, आयुष्य होतं. सर्वांनाच जायचंय. पण ऐका, आता जायचंय तर प्रत्येकाला, पण जात असताना, जगत असताना माणसाचं काहीतरी पाठीमागे राहिले पाहिजे. माणसं म्हणतात ना, मरावे परी कीर्तरूपी. तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तम चिमुरे केस मागे, उत्तम चिमुरे केस मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे तुकोबारा म्हणतात माणसाला तर मरावं लागतंय, पण मेल्याच्या नंतर उत्तमाची उरे कीर्ती मागे. काहीतरी कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे. तशी कीर्ती 2 प्रकारची, एक वाईट बी कीर्ती राहते पाठीमागे आणि चांगली कीर्ती राहते. अपकीर्ती सुद्धा असतीच ना माणसाची पाठीमागे, आणि चांगली कीर्ती पण. इथं सांगितलं उत्तमाची उरे. उत्तम कीर्ती कधी उरती. तुकोबाराय म्हणतात उत्तम कीर्ती उभयलोकी उत्तम कीर्ती देवचित्ती राहिली. तुम्ही जर नामस्मरण करत असाल, भगवंताची साधना करत असाल तर तुमची उत्तम कीर्ती पाठीमागे राहते. म्हणून तुकोबाराय म्हणतात जीवनाचा शेवट जर गोड व्हावा वाटत असेल तर जीवनात काहीतरी कीर्ती किंवा काहीतरी कार्य चांगलं केलं पाहिजे. कारण इथं आपण जे कर्म करतो त्याचा कधी ना कधी हिशोब होतच असतो. वर गेल्या खाली तुम्ही किती बी अडचणीचा कुठाने करा, कारण या मन आपल्यासोबत एक माणूस पाठवलेला आहे, सोबतच असतो. तुम्ही किती अडचणीत गेला कुठे गेलात तर तुमचा फोटो काढतो. त्याच्याकडे कॅमेरा सुद्धा भारी झूम करतो, एकदम क्लिअर निघतो तुमचा फोटो. त्याला असा कॅमेरा दिला देवाना महाराज, तुम्ही कुठं बी राहा तुमचा बरोबर फोटो काढतो. त्याचं नाव आहे चित्रगुप्त. म्हणजे जे गुपित चित्र काढतो त्याला काय म्हणतात, चित्रगुप्त. तो फोटो काढून घेतो तुमचा. तुम्ही काय काय केले, कोणाची वळी पेटवली, कोणाच्या चोरी मोडल्यात,
बायाच होत्या महाराज, कोण्या सुनाला लावून दिले, कोण्या सुनाने सासाहिरीत ढकलेले आहेत. हे जे सगळे आहेत ना, आपण जे दिवसभर कर्म करतो ते सगळे तिथे लेखा जोखा असतो त्याच्याकडे. केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले. केले कर्म झाले तेची भोग आले. पण ह्या प्रमाणामध्ये बी गंमत आहे आबा. नाथ बघा, संतांचं वाङ्मय असं आहे. नाथ महाराज म्हटले केले कर्म झाले ते भोग आले, नाही म्हटले केले कर्म झाले तेची भोग आले. म्हणजे तुम्ही जे केलंय तेच येणार, दुसरं येणार नाही. सासूला त्रास दिला सुनानं की तिची सून तिला त्रास देणार, तेची भोगा आली. आली. एक जण बापाला म्हटला मी तुम्हाला कदरले, म्हटला बायको बी कदरली, तुम्हाला सगळं घरदार कदरले, त्याला तुम्हाला काशीला न्यायचंय. आपण वाटलं काशीला त्याला कधी कुठे गेलो नाही, मला पात्रोड सोडून तो जायला मिळालं नाही. आणि आता पोरगा अचानक काशीला म्हणाला काहीतरी आहे म्हणला तिकडं. पोरगा घेऊन गेलो महाराज, काशीत पोहोचले, मुक्काम झाला, सकाळी उठले, गंगेला स्नानाला आले. पोराला बापाला तिथं मारायचं होतं, नेऊन बुडवायचं होतं. दोघं गंगेमध्ये गेले. महाराज म्हाताऱ्याला इतक्या छाती इतक्या गळ्या इतक्या पाण्यात नेलं आणि पोरग म्हाताऱ्याला द्वारात दाबणार. म्हाताऱ्यानं अशी उडी मारली. पुन्हा म्हातारा होतं खाल्ल्या पिल्ल्याला चांगलं, पोराला कशात आटपत आहे. उडी मारली पोरग एकड. म्हातारा मला अर्थ काय करायला, नाही नाही मला घरदार वैतागले, तुम्हाला बायको वैतागली, सगळ्या घरादाराला त्रास, तुम्हाला मारायचे ते, आता तुम्हाला बुडवायचे ते, मला एवढंच आहे ना, मला मारायचं नाही, मारा पण इथं नको. ते मला इथं नाही तिथं कुठं बी करायचं का, मारायचंच नाही. म्हटलं माझ्या बापाला मी इथंच मारलं होतं, तुम्हाला खाली नेऊन मार. म्हणजे केले कर्म झाले त्याची भोग आले. कर्म कोणालाही चुकत नाही. इथं आपण जे काय करतो त्याचा सगळा लेखाजोखा वरी चित्रगुप्ताकडे. मग ज्यावेळेस आपण जातो वैकुंठवासी होतो, वर गेल्याच्या नंतर महाराज आपला हिशोब होतो. तिथं यम दरबारामध्ये आपल्याला उभं केलं जातं. नारद पुराणामध्ये आबा एक श्लोक आलेला, त्याच्या आधारे बोलतो मी. कारण मी जेवढं बोललोय त्याला मी पुरावे दिलेत, उदाहरणं दिलेत, तुम्हाला ओव्या सांगितल्या. असं इकडे तिकडे काय सांगितलं का, काहीच. नारद पुराणामध्ये श्लोक आलेला आहे. यम दरबारामध्ये आपल्याला उभं करतात आणि तिथे गेल्याच नंतर तो यम विचारतो आपल्याला आता काय जीवनामध्ये काय काय केले. मग चित्रगुप्ताला बोलवतात. चित्रगुप्त तो यांच्यासोबत होताच ना, पात्रोडला तूच होतात. मग यांना काय काय केले, मग कुठले ते म्हणतो पात्रोड. म्हणले कोणती गल्ली ही, ब्राह्मण गल्ली, अमुक अमुक घर, चेमाजी गोमाजी कापशी, तेच आहेत म्हटले. मग त्यांचा ते काढ म्हणजे 7-12 बायोडाटा सगळा. चित्रगुप्त मग घेत होतो. ऐका यम काय विचारतो त्यांना, आता कालच चित्रगुप्तम, आता कालच चित्रगुप्तम आहू एदम भाषेत अस्य शिक्षा विधानंच यथावत वद पंडित. आता याच्या जीवनामध्ये काय काय केलं यानं, कोणते कोणते चांगले कर्म केले तर कोणते कोणते वाईट कर्म केले, सगळं महाराज ते लिहून वाचून दाखवतो. पहिल्याच पाना वाचतंय. हो महाराज यानं गावात कोणाची सोयरीक होऊ दिली नाही. जसं केलं तसं यानं गावचा सप्ताह होऊ लागला तर ह्यानं हाणून पाडला. अशा सगळे त्याच्या लिहिलेलं असते महाराज. त्यानुसार मग यंद मग जर वाईट जर कर्म केलेलं असेल तर यम काय सांगतो, मारिती तोडिती जोडिती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार, ही त्याला शिक्षा देतात. चांगलं कर्म असेल तर मग चांगली गती मिळते. बरं नुसतं आपण कुठं कोणतं कर्म केलंय हे तर एवढं आहेच, पण माणसाने आपल्या मनामध्ये जरी काय आलं असेल, एखाद्याबद्दल वाईट बोललं, एखाद्याचं वाईट चिंतिलं, ते सुद्धा महाराज लिहून ठेवलं जातं. म्हणून मनानं सुद्धा कधी कोणाचं वाईट चिंतायचं नाही. अहो शेजारी जर बोर घ्यायला शेतात, हा इकडे लिंबाखाली बसला त्याच्या शेतात, मग शेजारी बोर घ्यायला बांधाच्या पलीकडून, मग घेणं बसल्या बसल्या काय म्हणाय पाहिजे, हो देवा पाणी लागू दे, चांगले आपल्याला कधी बोधी घ्यायला मिळत. पण इकडं बसल्या बसल्या म्हणतो नुसता खेकानात निघू दे, नुसता धुरळात निघू दे. मला देव मी असा आहे त्या ह्याचा खेकानाच करतो नुसता. म्हणून मनात जरी तुमच्या आलं तरी तिथं लिहिल्या जातं. ज्ञानोबा म्हणतात, जगाची शुभा शुभे लिहिती प्राण्याच्या माणसाचा झाडा घेती, केली अनुरूप होती भोग नियमजी. नुसतं पात्रोडवाल्याच लिखाण त्याच्याकडे नाही, सगळ्याकडे माजलगाववाल्यांचं आहे, वांगीवाल्याचं आहे, दहीपळवाल्यांचं आहे, उंबरीवाले, इथं सगळे जेवढे असतील सगळे ते टालेवाडीकर सगळे त्याच्याकडे. जगाची म्हटलंय, जगाची शुभा शुभे लिहिती प्राणी याच्या माणसाचा झाडा घेती. तुमच्या मनामध्ये जे काय आहे ते सुद्धा तिथं लिहून ठेवतात.
आणि केलियानुरूप होती भोग नियमजे. मग तुम्ही जे तुमच्या मनात आले जे वाईट चांगलं त्यानुसार तुम्हाला ते शिक्षा दिली जाते. म्हणून इथं जगत असताना चांगलं जगलं पाहिजे तर वरी गेल्याची गती चांगली मिळते. मग तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनाचा शेवट गोड झाला. त्या अर्थी तुकोबराय का तुमच्या आमच्यासारखं जगले असते का? तुकोबरायची जर साधना विचार केला ऐका, तुकोबरायला साक्षात जगाचा मालक न्यायला येतो. आपल्याला न्यायला कोण येतंय? यम. तुकोबरायला नेण्यासाठी स्वतः भगवान परमात्मा आले महाराज देहू गावामध्ये. ज्यावेळेस तुकोबरायला नेण्यासाठी आले देव असे तसे आले नाही महाराज. तुकोबरायची साधना बघितली. तुकोबराने आयुष्यभर महाराज साधना केली. एवढंच नाही जगाला सन्मार्ग दाखवला. आणि ज्या वेळेस तुकोबराच्या लक्षात आलं की आता इथं राहणं उचित नाही त्यावेळेस तुकोबराने देवाला विनंती केली. आता दिसो नाये जना ऐसे करा नारायणा, ऐसे करा नारायणा, ऐसे करा नारायणा. आता दिसो नाये जना ऐसे करा नारायणा, ऐसे करा देवाला विनंती करतात देवा आता इथं राहायचं नाही. आता दिसो नये जना ऐसे करा नारायणा. देवाला विनंती केली महाराज. आणि देव ज्यावेळेस तुकोबरा नेण्याकरता आले, ज्यावेळेस तुकोबरा वैकुंठाला निघाले आणि त्यावेळेस तुकोबराचे उद्गार आहे की खऱ्या अर्थाने आज माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. अभंग खऱ्या अर्थाने तुकोबरा म्हणतात आज आमच्या जीवनाचा शेवट गोड झाला. शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट तो भला हा जीवनाचा शेवट हा प्रत्येकाला साधता येतो महाराज. तुकोबरा म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही साधला. शेवट गोड कशाने होतो? काय केल्याने शेवट गोड होतो? एक तर जीवनामध्ये भक्ती करा, नाम घ्या, भक्ती साधना करा, भावाने नाम घ्या, प्रेमाने नाम घ्या, त्यावेळेस जीवनाचा शेवट गोड होतो. वासुदेवामध्ये तुकोबरा म्हणतात ना करा भक्ती भाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावोनिया नीट. जरी करणे असेल गोड काही थोडा बहुत लाग पाठ. करा भक्तिभाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावून आणि टन. जरी करणे असेल गोड शेवट का. जीवनाचा शेवट जर गोड व्हायचा असेल तर अर्थात भगवंताचं नाम घ्या, भगवंताची भक्ती करा. तुकोबरा म्हणतात एक तर देवाचं नाम घ्या किंवा मग देव जर जीवनामध्ये प्राप्त झाला तर देवाने एक शेवट गोड होतो. शेवट तो होत तुझी आने गोड, तुझी आने गोड मनावोनी चाड, मनावोनी चाड धरी तसो. तुकोबरा म्हणतात काय शेवट तो होतो तुझी आने गोड. देवा तू जर जीवनामध्ये प्राप्त झाला तर जीवनाचा शेवट गोड होतो. मग बघा एक तर भगवंताचं नाम घेतलं तर जीवनाचा शेवट गोड होतो. तसे शेवट कधी गोड होतो त्याचे 11 कारण आहेत. त्याच्यातले तुम्हाला 2-4 सांगतो ऐका. शेवट जर गोड व्हायचा असेल तर काय काय करायचं ऐका. शेवट गोड कोणाचा होतो? जे देशासाठी शहीद झाले त्यांचा शेवट गोड झाला. ज्यांना धर्मासाठी शहीद झाले त्यांचा शेवट गोड झाला. ज्यांना जे परोपकारामध्ये जीवन खर्च केलं त्यांचा शेवट गोड झाला. ऐका. ज्यांना देवाच्या मांडीवर प्राण सोडला त्यांचा शेवट गोड झाला. जे भगवंताच्या स्वरूपात विलीन झाले त्यांचा शेवट गोड झाला. जे भगवंताच्या चरणावर ज्यांना मस्तक ठेवलं आणि आपला देह समर्पित केला त्यांचा शेवट गोड झाला. अहो एका पक्षानं जीवनाचा शेवट गोड करून घेतला. आबा पक्षाचा जर विचार केला त्याची जात जर विचार केली जाते तर गिधाड नावाचा पक्षी अर्थात जटायू भक्तराज जटायू महाराज. जटायूचा जर विचार केला तर जटायू कोण्या कुळातला होता ऐका. जटायूचं कुळ सांगतात गिद अर्थात गिधाड योनीमध्ये जन्माला आलेले जटायू महाराज. त्यांना सुद्धा महाराज त्यांच्या जीवनातला शेवट गोड करून घेतला. मी कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातू. मी त्या कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातू.
कश्यप ऋषी त्यांना 13 पत्न्या. त्या कश्यपाचा नातू अर्थात जटायू महाराज त्यांचा जर विचार केला, येऊनीचा जर विचार केला, जात जर विचार केली तर गिधाड. पण असू द्या, कुठल्या जातीत जन्माला आलाय याला महत्व नसते, पण तो वागला कसा हे महत्वाचं असते. काय काय चांगल्या कुळात जन्माला आले पण बिन पाण्याची पितात, त्याचं काय. तुकोबराय म्हणतात ना, उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ बुडविले कुळ उभं येता. पण जटायू महाराज असे होते महाराज, जगाची मालकीन अर्थात सीताय साहेब ज्यावेळेस रावण घेऊन जाऊ लागला त्यावेळेस जटायू महाराजाने रावणाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. नंतर रावण बलाढ्य होता आणि खोटं बोलला, तुम्हाला सर्वांना माहिती. माझं मरण म्हणला अंगठ्यामध्ये. आता जटायूने अंगठात महाराज तोचीने उपसला, खाली वाकल्याच नंतर महाराज त्यानं पंख दोन्ही उपटले जटायूचे. आणि जटायू धारात तिरती पडला, शरीर रक्तबंबाळ झालं आणि सीताय साहेबाला रावण घेऊन गेला. राम प्रभू जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जटायू महाराज भगवंताचं नामस्मरण करीत होता. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जटायू नामस्मरण करतात राम प्रभूचं. महाराज प्रभू आले आणि पाहिलं तर एक पक्षी पडलेला आहे खाली, त्याला उचलून घेतलं देवाने. विचार करा, अहो, जगाचा मालक आहे पण आज एका पक्षाने स्वतःचा शेवट कसा गोड केला. ऐका, राम प्रभूने उचलून घेतलं, विचारलं कोण आहेस, त्यावेळेस ते सांगितलेले मी त्या कश्यपाचा नातू आणि जटायू नामे विख्यात हो. भावार्थ रामायणामध्ये आबा हे प्रसंग आलेला आहे. जटायू हा अरुणाचा मुलगा आहे आणि अरुण कोण, सूर्याचा सारथी. पण आपल्या सकाळच्या काकड्यामध्ये म्हटल्या जाते बघा, उठा सूर्य उदय झाला म्हणतात का, उठा अरुण उदय प्रकाश झाला. अरुण हा सूर्याचा सारथी आणि गरुड भगवान परमात्म्याचे वाहन आहेत. म्हणजे दोघं भाऊ भाऊ आणि त्या अरुणाचा मुलगा जटायू आणि जटायूचा बंधू संपाती, हे दोन अरुणाचे भारत रामायणामध्ये आलेला विषय. मग त्या जटायूला महाराज रामप्रभूने उचलून घेतलं. विचार करा, रामप्रभूला दशरथ राजाला स्वतःच्या मुलाची मांडी मिळाली नाही, आज जटायूला उचलून घेतलं रामप्रभूने. आणि रामप्रभू काय म्हणतात, लावणी या हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता न करावी, लावणी या हात कुरवाळीला माता. रामप्रभू म्हणतात जटायू चिंता करू नको, सांग तुझे हाल हे कोणी केलेत, तुझी ही अवस्था कोणी केली. त्यावेळेस रामप्रभूला जटायू सांगतो, नाथ दशानन यही गता आई, नाथ दशानन रावणाने ही माझी अशी अवस्था केली. सर्व प्रसंग सांगितला जटायूने. रामप्रभू म्हणतात सांग जटा तुला मी काय देऊ, आज प्रसन्न आहे मी. जटायू म्हणतात प्रभू तुम्ही मला काय बी द्यायला तयार आहेत, सर्व सत्ता तुमच्या हातात आहे, जगाचे ब्रह्मांडाचे चालक मालक तुम्ही आहात, तुम्ही काय देणार नाही. रामप्रभू म्हणतात जटायू तुझं शरीर चांगलं करू का पाहिल्यासारखं. जटायू म्हणतो शरीर चांगलं करू नका. रामप्रभू म्हणतात का. जटायू म्हणतो आता या जन्मामध्ये मला तुमचं दर्शन झालंय,
साक्षात तुम्ही आज माझ्या डोळ्यासमोर आहेत. दृष्टी श्रीराम दर्शन, हृदयी श्रीरामाचे स्मरण, वाचे श्रीराम नाम स्मरण, ऐशे मरण मग कैचे. हा योग माझ्या जीवनामध्ये पुढच्या जन्मात येणार नाही. आज जगाचा मालक माझ्या समोर आहे. एवढंच नाही, मला उचलून घेतले हातावर. मी माझ्या वाणीनं तुमचं भजन केलंय, अंतकरणाने स्मरण केलंय. हा दिवस माझ्या जीवनामध्ये कधी येणार नाही. जटायूला प्रभू विचारतात, नेमकं तुला म्हणायचं काय, तुला पाहिजे काय. जटायू म्हणतो, मला आता काहीच पाहिजे नाही. साक्षात तुम्ही माझ्या समोर आहेत. एवढंच काम करा की मला तुमच्या स्वरूपाला मिळून घ्या. महाराज, जगाच्या मालकानं पार्षदांना बोलवलं. नाथ महाराज म्हणतात, श्रीराम म्हणे त्या पुरुषाशी, जटायू माझा पुण्य राशी, त्याशी न्यावे वैकुंठाशी, अक्षयवाशी स्थापावा. महाराज पार्षद आले आणि रामप्रभूच्या म्हणण्यानुसार जटायूला महाराज उचललं. एवढंच नाही, जटायूला विमानात बसवत असताना जटायू लगेच विमानात गेले नाही, कारण ते कृतज्ञ नाहीत, कृतज्ञ आहेत जटायू महाराज. जटायू महाराजांनी रामप्रभूला 3 प्रदक्षिणा घातल्या. आबा नाथ महाराज सांगतात रामायणामध्ये, जटायूने 3 प्रदक्षिणा घातल्या. करोनी त्रिवार करोनी प्रदक्षिणा, लागोने श्रीरामाच्या चरणा, जटायू आरोढोनी विमाना, वैकुंठ भुवना निघाला. म्हणजे मला सांगायचं काय, जटायूने भगवंताच्या मांडीवर स्वतःचा प्राण सोडला, अर्थात भगवंताची प्राप्ती करून घेतली, देवाला समोर उभा केलं. महाराज तुकोबराय म्हणतात, असं जर तुमच्या जीवनात होत असेल तर जीवनाचा शेवट गोड झाला म्हणायचं. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, 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 माझा बहु गोड झाला. जटायूनं महाराज जीवनाचा शेवट गोड करून घेतला. आज ज्यांची पुण्यतिथी आहे, आज